गणेशोत्सवानिमित्त पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये फुल खरेदीसाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे। यंदा गुलछडीच्या फुलांनी चांगलाच भाव खाल्लाय। मोदकापेक्षाही गुलछडीची फुलं महाग असल्याचं चित्र पुण्यातल्या फुल मार्केटमध्ये पाहायला मिळतंय। मुसळधार पावसामुळे आणि आवक कमी असल्यानं थेट 1500 ते 1800 रुपये किलोनं गुलछडीची फुलं विकली जात आहेत। आढावा घेतलाय शिवानी पांढरे। पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरात फुलांच्या मार्केटमध्ये विविध फुलांची विक्री होतीये। मात्र याच बाजारात आपण जर बघितलं तर गुलछडी हे जे फूल आहे ते मोठा भाव खाऊन जातीये, कारण साधारण 1200 ते 1800 रुपये किलोने ही गुलछडी या मार्केटमध्ये होलसेल असलेल्या मार्केटमध्ये विकली जाते आणि त्याची कारणं पण देखील अनेक आहेत। गुलछडी तेवढी महाग का आहे? गुलछडी यावर्षी पाऊस खूप झाला, 3 महिने कंटिन्यू पाऊस असल्यामुळे जरा रोगराई जास्त झालेली आहे। त्याला किडीचं प्रमाण जास्त आहे, मालाची क्वालिटी बिघडली। चांगल्या मालाला चांगला बाजार मिळतो, खराब माल एकदम कवडे मोलाच्या भावात जातो। आवक कमी आहे गुलछडीची, रोगराई झालेली आहे गुलछडीला, त्याच्यामुळे आवक कमी आहे, त्यामुळे बाजार आहे आणि मागणी जास्त आहे। आवक कमी आहे मार्केटला, त्यामुळे बाजार वाढलेले आहेत। किती रुपये किलोने विकली जाते सध्या ठोक बाजारात? आज 1500 ते 1600 रुपये किलो विकली जाते। आज गुलछडी यंदा 1200 ते 1800 रुपये किलोनं विकली जाते आणि गुलछडीला सोन्याचा भाव आला असल्याचं म्हटलं तरीही काही हरकत नाहीये। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे।